चालू करू. हा. माझे नाव लक्ष्मण बाबू तोनोजी, मुक्काम बोडकेनेटे. दरवर्षाप्रमाणे आम्ही भाताला सलग आता 5 वर्ष वज्रा वापरतोय. हा. त्याच्यापासून आमच्या भाताला कीड बुरशी असं काही नाही. हा. चांगलं पीक जोमाचं येते. तुमच्या गावात किती माणसं घेईल सर घेते हे आमच्या गावामध्ये कमीत कमी 50% लोक हे वज्रा वापरतोय. कंपल्सरी कंपल्सरी वज्रा वापरतोय. किती वर्ष झालं तो आता सलग आम्ही 5 वर्ष तरी वज्रा कंटिन्यू वापरतोय. हा. फवारणी एक पण घेतलेला नाही. फवारणी घेत नाही. वज्रा वज्रा टाकल्यानंतर कसा अजिबात फरक दिसतो सर तुम्हाला वज्रा वज्रा टाकल्यानंतर आमच्या म्हणजे पिकामध्ये पण चांगलं उत्पन्न निघतंय हा. आणि चिम पण जास्त नाही. हा. जोमाचं येतंय, पीक छान येतंय. हा. सगळ्याच रिझल्ट हो, सर्वांना टॉप रिझल्ट गावामध्ये 1 नंबर रिझल्ट आहे वज्राचा. ओके 5-6 वर्ष झालं 5 कंटिन्यू वर्ष कंटिन्यू आम्ही वज्राच वापरतो. ओके कसं ह्याच्यात तुम्ही काय फरक वाटतोय तुम्हाला याच्यामध्ये आम्हाला म्हणजे भात असा चिम धरत नाही. हा. दाना डबल चांगल्यापैकी येते हा. आणि जास्त जोमान भरते. जोमान भरतो. हो हो हो. ओके आणि कलर गेल्यावर कलर टाकल्यानंतर एकदम पॉवरफुल कलर येते. Colour वज्रा येते. वापरल्यानंतर पॉवरफुल कलर येते. 8 दिवसात फरक 8 दिवसात फरक साहेब. ओके वज्रामुळे जबरदस्त. सगळ्यांना असंच रिझल्ट हो, सर्वांना टॉप रिझल्ट आहे. आता ते महेश वगैरे आमचं वापरलं ते पण असंच. हा बरोबर. हा. ओके मग तुम्ही दुसऱ्या शेतकऱ्याला काय सांगू शकता दुसऱ्या वज्राबद्दल सर, शेतकऱ्यांना फवारणी करण्यापेक्षा वज्रा वापरून माणसानं श्रम कमी करून चांगलं उत्पन्न घेतलेलं बरं वज्रा वापरून.